तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत सुजी केक. तर मला कमेंट आले होते की मँगो केकमध्ये सुजी टाकून केक बनवू शकतो का? तर नक्की आपण बनवू शकतो, का नाही बनवू शकत? तर बघा, आता मी आज सुजीपासूनच हा मँगो केक बनवलेला आहे. तर बघा, आता यात मी गव्हाचं पीठ किंवा मैदा, कॉर्नफ्लॉवर काहीच वापरलेलं नाहीये. फक्त रव्यापासून आपण हा मँगो केक इथे बनवलेला आहे. आणि बघा, आता तुम्हाला दाखवते मी किती फ्लफी आपला हा सॉफ्ट आणि चांगला मॉइस्ट असा हा आपला केक इथे बनवून तयार झालेला आहे. आणि खायला तर एक नंबर हा केक लागत होता. तर चला मग बघूया आपण हा केक मी कसा बनवला आहे ते. तर बघा मंडळी, आता आंब्याचा सीझन आलेला आहे आणि खूप छान आंबे असे बाजारात आलेले आहे. तर मी आता हे इथे घेतलेला आहे रत्नागिरी हापूस हा आंबा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर हा नसेल तर तुम्ही कोणत्याही आंब्याचा इथे यूज करू शकता. तर या हापूस आंब्याची टेस्ट खूप अप्रतिम लागते, म्हणून मी हापूस आंब्यापासून हा केक इथे बनवून दाखवला आहे. आणि याचे आता असे बारीक बारीक पीस मी करून घेतलेले आहे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा पूर्ण याची पेस्ट करून घ्यायची आहे आंब्याची. तर बघा, आता हे आंब्याचे पीस टाकल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे आता 1/3 कप साखर. तर आपल्याला हे साखर आणि हे मँगोचे जे पीस आपण केलेले आहे, तर याची प्युरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर बघा, ते अशा प्रकारे आपली ही प्युरी इथे तयार झालेली आहे. तर आता आपल्याला थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचं आहे. आणि आता इथे घेणार आहोत आपण एक मिक्सरचं भांडं आणि त्यात घेतलेला आहे मी 1 कप रवा. तर बघा, आता आपण रव्यापासून केक बनवणार आहोत. तर इथे रवा जो आपण घेतो केव्हाही, जाड असो किंवा बारीक असो, तर त्या रव्याला केव्हाही मिक्सरमध्ये बारीक तिची पिठी करून घ्यायची आणि मग रव्यापासून हा केक बनवायचा. तुम्ही जर असा केक डायरेक्ट रवा टाकला तर केव्हा केव्हा केक हा बनत नाही आणि ते आपलं मटेरियल वाया जातं. त्यासाठी आपल्याला हा रवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा असतो. तर बघा मंडळी, आता माझा रवा हा एकदम बारीक होता, तरी सुद्धा मी याची मिक्सरमध्ये अशी बारीक पिठी तयार केलेली आहे. तर तुम्हाला जर हा रव्याचा केक बनवायचा नसेल तर तुम्ही यात अर्धा कप रवा आणि अर्धा कप मैदा किंवा अर्धा कप गव्हाचं पीठ असं सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आणि आता यात घ्यायचं आहे आपल्याला 1/4 कप ऑइल. तर बघा, इथे सुद्धा तुम्ही ऑइलच्या ऐवजी तूप वापरू शकता, बटर वापरू शकता. आणि आपण मगाशी जे मँगोची प्युरी केलेली होती, तर ती प्युरी आपल्याला यात टाकायची आहे. तर ती पण थोडीशी पातळच झालेली आहे, म्हणजे आपल्याला एकदम असं घट्ट नाही झालेली ती, त्यामुळे आपल्याला वरून काही टाकायची गरज नाही सध्या तरी. आणि नंतर जेव्हा आपला रवा फुलेल तेव्हा आपल्याला इथे दुधाचा वापर करायचा आहे. तर बघा, हे तेल, आपली ही मँगो प्युरी आणि आपला हा रवा, तर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मंडळी, आता हा जो केक आहे, तर हा अतिशय अप्रतिम केक इथे होणार आहे. आणि मँगोचा फ्लेवर असल्यामुळे मी यात कोणत्याच फ्लेवरचा उपयोग केलेला नाहीये. मँगोचा खूप छान फ्लेवर या केकला येतो. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडी वेलची पूड सुद्धा यात टाकू शकता. आमच्याकडे ही वेलचीची टेस्ट एवढी आवडत नाही, म्हणून मी ती जास्त यूज करत नाही. तर बघा, आता हे सर्व छान आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला 1/4 कप दूध. तर बघा, आपलं हे जे बॅटर आहे ते थोडं घट्ट वाटत आहे. आणि आता हे दूध टाकल्यामुळे आपला हा जो रवा आहे, तर हा रवा छान असा फुलून वरती येईल. तर हे सर्व आपलं एकजीव केल्यानंतर आपल्याला हा रवा कमीत कमी अर्ध्या तासासाठी हा झाकून ठेवायचा आहे. आणि अर्ध्या तासानंतर मग आपण बघू आपला हा रवा कसा झाला ते. तर पहा, आता हे दूध मी सर्व असं इथे यात मिक्स केलेलं आहे. आणि दुधापासून जर तुम्हाला बनवायचं नसेल तर तुम्ही इथे दह्याचा सुद्धा वापर करू शकता. दही घेतलं तरी चालेल. आणि दही घेतलं तर मग त्याला पाणी सुटेल, म्हणजे आपल्याला दूध इथे टाकायची गरज नाही. आणि बघा, आता हे छान असं एकजीव झालेलं आहे. तर आता हे बॅटर आपण इथे बाजूला ठेवलेलं आहे. आणि आता इथे घेतलेलं आहे मी 6 इंचचं केक टीन. तर त्यात टाकायचं आहे आपल्याला थोडं ऑइल. तर ऑइलने पूर्ण चारी बाजूनं आपल्याला हे जे केक टीन आहे, तर ते ग्रीस करून घ्यायचं आहे. ते छान ग्रीस झालं तरच आपला केक सुद्धा छान होऊ शकतो, नाहीतर मग ते बॅटर जे आहे तर ते खाली तळाला चिटकेल आणि आपला केक हा जळण्याची शक्यता आहे. तर बघा, आता हे पूर्ण तेल मी लावून घेतलेलं आहे. तुम्हाला बटर लावायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि आता इथे घेतलेला आहे मी थोडा मैदा. तर मैद्याने आपल्याला हे जे केक टीन आहे तर हे डस्ट करून घ्यायचं आहे मैद्याने. तुम्हाला जर मैद्याचा इथे वापर करायचा नसेल तर तुम्ही बटर पेपर सुद्धा खाली लावू शकता. तर बघा, असं चारी बाजूने आपला हा मैदा इथे आपल्याला पसरवायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं हे मैदा इथे छान लावून झालेलं आहे. तर आता इथे अर्धा तास झालेले आहे. आपण बघू आपला हा रवा किती फुलला आहे तो बघा. आता हा रवा असा छान फुलला आहे आणि तो घट्ट सुद्धा झालेला आहे. तर आता यात टाकायचं आहे आपल्याला 1 TSP बेकिंग पावडर.
तर बघा इथे फक्त बेकिंग पावडर टाकायची, बेकिंग सोड्याचा अजिबात वापर करायचा नाहीये आणि थोडं दूध टाकायचं आहे आपल्याला. तर हे मी थोडं दूध घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे. हे पूर्ण दूध आपल्याला इथे लागून गेलेलं आहे. तर बघा एकदम दूध पण आपल्याला लागत नाहीये, काही जास्त मटेरियल पण लागत नाहीये. घरामध्ये जे अवेलेबल आहे त्याच मटेरियलमध्ये आपण हा केक तयार करतोय. फक्त आपल्याला मँगो हे बाजारातून विकत आणायचे. तर मंडळी, गव्हाच्या पिठापासून मँगो केक कसा बनवायचा याची व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. आणि आता मला कमेंट येत आहे की तुम्ही चॉकलेट मँगो केक दाखवा. तर आता पुढची व्हिडिओ मी चॉकलेट मँगो केकची घेऊन येणार आहे. तर बघा आता बेकिंग पावडर सुद्धा छान आपली इथे मिक्स झालेली आहे. आणि आता आपण मगाशी जो केक टीन तयार केलेला होता, तर त्या केक टीनमध्ये आपल्याला हे पूर्ण बॅटर इथे काढून घ्यायचं आहे. तर बघा इथे अशी काळजी घ्यायची आपल्याला की आपलं हे जे बॅटर आहे तर हे पातळ व्हायला नको. असं थिक बॅटर इथे आपल्याला लागणार आहे. पातळ बॅटर जर झालं आपलं तर आपला हा जो केक आहे तर हा केक आपला फुलणार नाही आणि जी टेस्ट आहे मँगो केकची ती तुम्हाला मिळणार नाही. तर बघा असं थिक आपल्याला इथे बॅटर हवं आहे केकचं. तर आता पूर्ण चारी बाजून आपल्याला हा स्प्रेड करून घ्यायचा आहे. आणि आता यात गार्निशिंगसाठी मी वरून थोडं ड्रायफ्रुट्स टाकणार आहे. थोडे काजू आणि बदाम मी चॉप करून घेतलेले होते, तर ते गार्निशिंगसाठी टाकणार आहे. तुमच्याकडे जर पिस्ता वगैरे असले तर ते टाका आणि तेही नसले तर तुम्ही साधे आपली टुटी फ्रुटी वगैरे टाकली तरी चालेल. तर बघा आता हे पूर्ण चारी बाजून मी टाकून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर आपला केक इथे दिसतोय. केक टीन थोडं टॅप करून घ्यायचा म्हणजे खाली जे एअर बबल असले ते निघून जातात. आणि इथे बघा एका कढईमध्ये मी मीठ घेतलेलं आहे आणि ते 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेली आहे. आणि तर त्यात आपल्याला हा केक 40 ते 45 मिनिटासाठी बेक करायचा आहे. नंतर बघूया आपण आपला केक. तर आता इथे झालेले आहे 45 मिनिट. आपण बघूया आपला केक कसा झाला तो. तर बघा खूप छान असा वरती आलेला आहे आणि यात मी टूथपिक टाकते. तर एकदम क्लीन आपली ही टूथपिक इथे आलेली आहे, म्हणजे हा केक आपला छान असा बेक झालेला आहे. तर केक थोडा गाढ झाल्यानंतर त्याला खाली उतरवायचा आहे. तर बघा आता हा मी खाली उतरवलेला आहे आणि आता आपण हा पूर्ण गार होईल तेव्हा आपण हा कट करू द्या की आपला हा केक कसा झाला ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा आता हा पूर्ण गार झालेला आहे आणि त्याला आपल्याला डिमोल्ड करायचं आहे. तर आधीच्या सर्व ज्या बाजू आहे तर त्या बाजू मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग त्याला केक टीन मधून बाहेर काढायचं. तर बघा किती सुंदर कलर आपल्या केकला आलेला आहे. अप्रतिम केक आपला झालेला आहे इथे आणि एकदम सॉफ्ट असा हा आपला केक झालेला आहे. तर अगदी हाताला मऊ सूत आपला हा केक मला इथे लागत होता. तर तुम्ही बघा आता मी जवळून तुम्हाला हा केक दाखवते. बघायला जाडी किती छान आलेली आहे आणि एकदम स्पंजी आपला हा केक आहे. तर असा हा सुंदर दिसणारा केक आपल्याला शेवटी कापावाच लागेल, त्याशिवाय आपल्याला आतून कळणार नाही की आपला केक आतून हा कसा झालेला आहे. तर या केकला कट करायची माझी अजिबात इच्छा नव्हती, पण तुमच्यासाठी मला हा केक इथे कट करावा लागतो आहे. तर बघा आता हा किती सुंदर केक आपला आतून सुद्धा दिसतो आहे आणि खायला तर अप्रतिम केक हा लागत होता. त्याची टेस्ट खूपच छान लागत होती. आणि तुम्ही सुद्धा घरी हा केक नक्की बनवा आणि तुमचा केक कसा झाला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आता आंब्याचं सीझन आहे तर खूप व्हरायटीचे आंबे आलेले आहे. तर नक्की अशा नवीन नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर आणणार आहे, तर त्या तुम्ही नेहमी बघत राहा.